नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। अशाच प्रकारचा तुम्हाला रोज सराव करायचा असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व विषयाचा मोफत सराव करून घेतला जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळण्यासाठी मदत होणार आहे आणि तुम्हाला भरतीमध्ये एक चांगला स्कोर करून तुम्ही भरती होऊ शकणार आहात। तर हा मोफतमध्ये जो सराव उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये नक्की सहभागी व्हा। सहभागी होण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेला। आपल्या अकॅडमीमध्ये दर गुरुवारी एक 100 मार्काची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडून घेतली जाते, जेणेकरून त्यांचा लेखी परीक्षेचा सराव होतो। तर हा सराव तुम्हाला देखील उपलब्ध झालेला आहे। आपण 29/9/2022 रोजी आपल्या अकॅडमीमध्ये जी प्रश्नपत्रिका घेण्यात आलेली होती तीच प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका आपण 2 टप्प्यामध्ये पाहणार आहोत। आजच्या टप्प्यामध्ये एकूण 50 प्रश्न आणि उद्याच्या टप्प्यामध्ये 50 प्रश्न, अशा प्रकारे आपण 2 भागामध्ये ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। आणि त्यामध्ये गणिताचे जे क्वेश्चन आहेत ते आपण यामध्ये घेणार नाहीत, कारण गणितासाठी स्पेशल आपल्या चॅनलवर सेपरेट लेक्चर घेतले जातात। तर गणितासाठीचे लेक्चर पाहण्यासाठी दुसरे व्हिडिओ आहेत। फक्त आपण आता मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या 3 विषयाचा समावेश आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर पहिला जो प्रश्न आहे, सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। या ठिकाणी पहा, जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये कोणत्या देशाने केली होती? अशा प्रकारचा पहिला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क। जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये भारत आपल्या देशाने केली होती। भारत या आपल्या देशाने केलेली होती। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय युवा धोरण 2003 मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय युवा धोरण 2014 जाहीर करण्यात आले। त्यानुसार युवक हा खालील वयोगटात मोडतो। आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ। 15 ते 29 हा जो वयोगट आहे त्यामध्ये युवक मोडतो। राष्ट्रीय धोरण या ठिकाणी राष्ट्रीय युवा धोरण 2003 मध्ये सुधारणा करून राष्ट्रीय युवा धोरण 2014 जाहीर करण्यात आले आणि त्यानुसार 15 ते 29 हा जो वयोगट आहे तो युवक वर्गामध्ये मोडणारा वयोगट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी करा। आणि संधी विग्रह आहे सत अधिक मान। आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी ड, सन्मान। सत अधिक मान या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, प्रश्न क्रमांक 5, तिन्ही लिंगात येणारा शब्द कोणता? तिन्ही लिंगामध्ये येणारा शब्द ओळखायचा आहे खालील पर्यायामधनं। तर या ठिकाणी जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क। पोर हा जो शब्द आहे तो तिन्ही लिंगामध्ये वापरला जाणारा शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी पाहू शकता, कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना डॅश डॅश व्यवसाय असे म्हणतात। आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, द्वितीय स्वरूपाचे व्यवसाय। कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना द्वितीय स्वरूपाचे व्यवसाय असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9, पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा। आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे। या ठिकाणी पाहू शकता, इल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन, बंगालची फाळणी, लॉर्ड कर्झन, खलसाकरणाचे तत्व, लॉर्ड डेलहौसी आणि काँग्रेसची स्थापना, लॉर्ड लिटन। तर हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक ड, हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बाकीचे जे 3 पर्याय आहेत, इल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन, त्यानंतर बंगालची फाळणी, लॉर्ड कर्झन, ब देखील योग्य आहे आणि क जो हा आहे तो अयोग्य म्हणजेच चूक असणारा पर्याय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, देवाने मला खूप काही दिलेले आहे या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? देवाने हा जो शब्द आहे यामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे असं आपल्याला ओळखायचं आहे। आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब। तृतीय विभक्तीचा हा प्रत्यय आहे। ने, एशी हे जे प्रत्यय असतात ते तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणून देवाने ह्या शब्दाचा जो विभक्तीचा प्रत्यय आहे तो तृतीय या विभक्तीचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यास कोणते सर्वनाम म्हणतात? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड,
दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो, वापर केला जातो, त्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी पाहू शकता. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे आणि आपल्याला अधोरेखित जो शब्द आहे तो सर्वनामाच्या कोणत्या प्रकारामध्ये आहे तो ओळखायचा आहे. आणि वाक्य आहे तिकडे कोण आहे, या शब्दातील कोण हा जो शब्द आहे तो अधोरेखित आहे आणि हा कोणत्या सर्वनामाच्या प्रकारातील शब्द आहे असा आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, अनिश्चित सर्वनाम. कोण हे जे सर्वनाम आहे ते अनिश्चित सर्वनामाच्या प्रकारातील सर्वनाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19 खालील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आणि शब्द आहे युवती. तर युवती या शब्दाचे अनेकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 19 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, युवती. युवती या शब्दाचे अनेकवचनी रूप देखील युवती असेच असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22 वनस्पती डॅश डॅश प्रक्रियेद्वारे सौर ऊर्जेचा उपयोग करून अन्न निर्मिती करतात आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रकाश संश्लेषण ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी क्रिया आहे याद्वारे वनस्पती सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग करून स्वतःचे अन्न तयार करतात किंवा अन्नाची निर्मिती करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. ग्रामीण वसाहतीत प्रामुख्याने डॅश डॅश व्यवसाय आढळतात. ग्रामीण वसाहतीमध्ये प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय प्रामुख्याने आढळतात म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी समुद्रकिनारी अनेक ठिकाणी डॅश डॅश लोकांच्या वस्त्या दिसून येतात. समुद्रकिनारी अनेक ठिकाणी कोणत्या लोकांच्या वस्त्या दिसून येतात? तर समुद्रकिनारी अनेक ठिकाणी कोळी या लोकांच्या वस्त्या दिसून येतात. प्रश्न क्रमांक 27 पुढचा प्रश्न सुती कापड उद्योगासाठी डॅश डॅश प्रकारचे हवामान पूरक असते. सुती कापड उद्योगासाठी डॅश डॅश हवामान पूरक असते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. सुती कापड उद्योगासाठी दमट प्रकारचं जे हवामान असतं ते उपयुक्त असतं किंवा दमट प्रकारचं हवामान पूरक असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी अनग या शब्दाचा पुढीलपैकी शब्द कोणता? अनग या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? अनग या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता? तर अनग या अर्थाचा पुढीलपैकी जो शब्द आहे तो आहे निष्पाप. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 31 भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर या ठिकाणी भाषाविषयक कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 या ठिकाणी पहा. तर प्रश्न क्रमांक 34 मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. मनुष्यतत्व हे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. संस्कृत प्राकृत या भाषेपासनं आपली मराठी भाषा जी आहे ती विकसित झालेली आहे. संस्कृत आणि प्राकृत त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी त्या अगोदर मराठी भाषेवर पोलीस भरतीमध्ये 100% एक प्रश्न विचारला जातो. वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर मराठी ही भाषा जी आहे ती आपल्या देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाणारी लिपी आहे, भाषा आहे. हा प्रश्न हमखास 100% पेपरमध्ये असतो म्हणजे असतो. भाषेवर प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 38 अचूक विधान ओळखा आणि विधानात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे. या ठिकाणी एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही, परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप होते. हे जे 2 वाक्य आहेत त्यातील आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे, चूक ओळखायचं आहे आणि बरोबर देखील ओळखायचं आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहिलेले आहे 2019च्या पेपरमध्ये आलेले होते आणि अशाच प्रकारचे प्रश्न आल्यामुळे बरेच विद्यार्थी गोंधळून गेलेले होते. तर आपल्या अकॅडमीमध्ये जे पोलीस भरतीचे सराव
प्रश्नपत्रिका असतात त्यामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांचा प्रामुख्याने समावेश करून घेतलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्न अवघड जाणार नाहीत येणाऱ्या परीक्षेमध्ये. आणि आपला जो 53 पोलीस भरतीच्या संभाव्य प्रश्नपत्रिकेचा संच आहे त्यामध्ये देखील अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात प्रश्नांचा समावेश करून घेण्यात आलेला आहे. विधानात्मक स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थ्यांना कन्फ्युजिंग वाटतात, परंतु हे सोपे प्रश्न असतात. विधान असतं, कोणतं विधान बरोबर आणि कोणतं विधान चूक आहे ते आपल्याला ओळखायचं असतं खालील पर्यायाद्वारे. आणि तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पाहू शकता, अचूक विधान ओळखा. 38 नंबरचा प्रश्न. पहिलं विधान आहे, एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. आणि दुसरं विधान आहे, परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप होत नाही. तर हे जे 2 वाक्य आहेत त्यातील बरोबर किंवा चूक जे वाक्य आहेत त्याचा पर्याय जो आहे 38 नंबरच्या प्रश्नाचा तो आहे ऑप्शन नंबर 1 अ. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते अशा प्रकारे असणार आहे की एक अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. आणि त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे, परकीय भाषेतील शब्दाचे सामान्य रूप होत नाही, हे दुसरं वाक्य चूक आहे. तर अशा प्रकारे विधानात्मक स्वरूपाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपलं पुस्तक जे आहे ते विकत घ्या. आणि अशाच प्रकारचा रोज सराव तुम्हाला चॅनलवर पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला जॉईन व्हा. तर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 39. या ठिकाणी पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते? पूर्ण भविष्यकालीन क्रियापद ओळखायचं आहे आपल्याला. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ड, वाचले असेल. वाचले असेल हे जे क्रियापद आहे ते पूर्ण भविष्यकालीन असणारं क्रियापद आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 42. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे व्यवसाय उपलब्ध नसल्याने डॅश डॅश समस्या वाढते. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे व्यवसाय उपलब्ध नसल्यामुळे कोणत्या प्रकारची समस्या वाढते? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क, बेकारी. वाढत्या लोकसंख्येला जर पुरेशा प्रमाणात व्यवसाय उपलब्ध नसतील तर साहजिकच आहे की बेकारीची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. लहान आकाराच्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेतीच्या पद्धतीस डॅश डॅश शेती असे म्हणतात. लहान आकाराच्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेतीच्या पद्धतीस कोणत्या प्रकारची शेती असे म्हणतात किंवा काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, सखोल. लहान आकाराची जी जमीन असते त्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची जी शेतीची पद्धत आहे त्याला सखोल शेतीची पद्धत असे म्हणतात किंवा सखोल शेती असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. या ठिकाणी पाहू शकता, भावे प्रयोग. तर पहा, भावे प्रयोगात आपल्याला वाक्य खाली दिलेले आहेत आणि त्यामध्ये कोणतं बरोबर कोणतं चूक अचूक अशा आहे ते ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं जे या ठिकाणी प्रश्न अगोदर पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 44 मध्ये ए जो आहे तो पर्याय, क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. त्यानंतर बी, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. हा बी आहे. त्यानंतर सी, क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत असं आपल्याला ओळखायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 44 जे आहे त्या या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब. अ आणि ब हे जे आहेत ते वरीलपैकी विधाने अचूक आहेत. त्यामध्ये क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही आणि क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 45. या ठिकाणी पहा, प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य ओळखायचं आहे. आणि जी खाली पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क, कोणी येऊन गेले का. हे जे वाक्य आहे ते प्रश्नार्थक सर्वनाम असलेलं वाक्य आहे, कोणी येऊन गेले का. तर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 50वा. यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक जो 50 आहे, आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शविणारे गोंडवाना म्युझियम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. आणि प्रश्न क्रमांक ब चं योग्य उत्तर आहे नागपूर. गोंडवाना हे जे विद्यापीठ आहे
विद्यापीठ नसून म्युझियम जे आहे ते नागपूर या ठिकाणी असणारं म्युझियम आहे. आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारे गोंडवाना म्युझियम नागपूर या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुढील जे उर्वरित प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच या प्रश्नपत्रिकेमधील गणिताचे जे क्वेश्चन असतात, गणितावरील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सेपरेट गणिताचं लेक्चर घेऊन त्याचा सराव तुमच्याकडनं करून घेतला जाणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या अकॅडमीमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला सराव उपलब्ध करून दिलेला आहे. नक्कीच या सरावाचा एक भाग बना, सहभागी होऊन. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये उर्वरित प्रश्नपत्रिका पाहूया. धन्यवाद.